नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोलतो। आज प्रियंकाताई विश्वकर्मा नवनिर्वाचित नगराध्यक्ष या चांदूर रेल्वे शहरासाठी लाभल्या असता या ठिकाणी आज त्यांचा पदग्रहण सोहळा आहे। तर आपण बघू शकतो की या ठिकाणी पदग्रहण सोहळा असताना हेच ते चांदूर रेल्वे नगर परिषद आणि चांदूर रेल्वे नगर परिषद या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियंकाताई विश्वकर्मा आज पदग्रहण समारंभ या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे। आणि आयोजित केले असता आता पूर्वतयारी काय आहे तर आता आपण जाणून घेऊया। आपण बघू शकतो हा भव्य दिव्य असा पूर्णपणे हा एक स्टेज आहे। स्टेज कॅमेरामॅन स्टेजकडे दाखवा। हा भव्य दिव्य पूर्णपणे हा स्टेज आहे। याच ठिकाणी प्राध्यापक प्रियंका निलेश विश्वकर्मा पदग्रहण समारंभ करता येणार आहे आणि आज त्यांचा हा सोहळा मोठ्या उत्साहात सुद्धा पार पडणार आहे। आणि विशेषतः म्हणजे चांदूर रेल्वे शहरामध्ये प्रथमच नगर परिषद हे पूर्णपणे चकचकाकून गेलेलं आहे। आणि या ठिकाणी संपूर्ण येणारे पाहुणे मंडळी आणि तसेच इतर मंडळी या ठिकाणी येऊन आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी प्रियंकाताई नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून या ठिकाणी चांदूर रेल्वे शहराकरिता लाभले आहे। तसेच या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांसाठी बसण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। भरपूर असे चेअरसुद्धा खुर्च्यासुद्धा लागलेल्या आहे। आणि विशेषतः आता आपण जाऊया आतमध्ये आणि विशेषतः आतमध्ये आलो असता आतमध्ये सुद्धा अशी भरपूर अशी व्यवस्था केलेली आहे। प्रथमच ताईचे लोकविश्वासातून नेतृत्वाकडे या विकासाच्या नव्या पर्वाच्या भव्य सुरुवात माननीय नगराध्यक्ष प्रियंकाताई निलेश विश्वकर्मा यांचा पदग्रहण समारंभ 5 जानेवारी म्हणजे आज होणार आहे। आणि काही वेळातच हा पदग्रहण सोहळ्याला सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतो काय पूर्वतयारी आहे। हे जे पूर्वतयारी आहे हे फक्त आपण MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पुरवित आहे। आणि विशेषतः म्हणजे आता आपण सध्या नगरपरिषदच्या आवारामध्ये आलेलो आहे आणि नगरपरिषदच्या आवारामध्ये आलो असता आता आपण जो आतमध्ये बघा आतमध्ये इथं या ठिकाणी एक पदग्रहण सोहळा नगरपरिषद चांदूरची एक अशी सुंदर अशी रांगोळीसुद्धा या ठिकाणी काढलेली आहे। आणि तसेच या ठिकाणावरूनच नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियंकाताई यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। पूर्णपणे या ठिकाणी आगमन होऊन पूर्णपणे तयारी हे सज्ज झालेली आहे। आणि विशेषतः म्हणजे प्रियंकाताई या ठिकाणी आज पदग्रहण सोहळा निमित्त आणि नगराध्यक्षाचा भागसुद्धा सांभाळणार आहे। आणि शहराचा विकास प्रियंकाताई किती करणार हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। आणि विशेषतः म्हणजे पूर्णपणे पुष्पगुच्छांनी हे सजवलेलं आहे। आणि हेच ते चांदूर रेल्वे शहरातील एक नगर परिषद असून प्रथमतः पूर्णपणे चकाकलेली आहे। आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी ताईची जे अध्यक्षाची कॅबिन आपण बघू शकतो हेच ते अध्यक्षाची कॅबिन प्राध्यापक प्रियंका निलेश विश्वकर्मा अध्यक्ष नगर परिषद चांदूर रेल्वे ही ताईची कॅबिन आहे। आता आपण ताईच्या कॅबिनमध्ये सुद्धा आतमध्ये जाऊया। तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। बघू शकता का हेच ते नगराध्यक्षाचं एक हे पूर्णपणे एक चेंबर आहे, हे ऑफिस आहे। आणि या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियंकाताई अध्यक्षासाठी या खुर्चीवर बसणार आहे। आणि ते शहराच्या वाटचालीसाठी अनेक कामे आणि भविष्य शहराचं कसं उज्ज्वल करायचं हे सुद्धा प्रियंकाताईंना एक मानस आहे। विशेषतः म्हणजे या ठिकाणी संपूर्ण येणारे जे नगरसेवक आहे आणि हे नगरसेवकाचं बसण्यासाठी सुद्धा इथं एक छान अशी व्यवस्था केलेली आहे। विशेषतः म्हणजे आज हा पदग्रहण सोहळा चांदूर रेल्वे शहरात अमरावती जिल्ह्यातील चांदूर शहरातील या नगर परिषद चांदूर रेल्वेमध्ये पार पडणार आहे। आणि पार पडत असताना या ठिकाणी हे प्रथमच आम्ही आता काही वेळातच या ठिकाणी पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहातसुद्धा पार पडणार आहे। तर बघत रहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा। मी मंगेश, धन्यवाद।